Next chapter number 4, pair of straight line. तुमचा चॅप्टर आठवडे पण झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय करूया, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर लाईन्स, होमोजेनियस इक्वेशन, अँगल बिटवीन लाईन्स, जनरल सेकंड इक्वेशन एक्स अँड वाय. आपल्याला एक जनरल इक्वेशन माहिती आहे एक्स वाय लाईनचं, एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 वेअर एबीसी बिलॉंग्स टू व्हॉट रियल नंबर, represents the line xy plane. We are familiar with different forms of equation of line. Now let us study two lines simultaneously. For this we need the concept of compound equation of two lines. त्यातला पहिला पॉइंट आहे आपला कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. यातला जनरली थेरम विचारला जात नाही पेपरला, प्रूफ नाही, यात प्रॉब्लेम तसं विचारले जातात. An equation which represents two lines called combined equation of those two lines. Let u equals a1x plus b1y plus c1 and v equals to a2x plus b2y plus c2. Equation u equals to 0 and v equals to 0 represent line. Right? या ठिकाणी बघा u आणि v जर 0 असेल तर काय असतं, represents line. We know that equation u plus kv equals to 0. K belongs to R, represent family of line. Let us intercept uv equals to what? 0. Remark बघा, the combined equation of pair lines is also called the joint equation of line. Equation u equals 0 are called a separate equation of line. Correct? तर यातलं बघा पहिला पॉइंट तुम्हाला काय लिहायचा आहे, इक्वेशन u equals to a1x plus b1y plus c1, v equals to equivalence. बघा या ठिकाणी लिहून घेऊया आपण ते, u equivalence a1x plus b1y plus c1, v equivalence a2x plus b2y plus c2. हा u आणि v काय पाहिजे, 0 पाहिजे, तेव्हा काय असेल तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आणि हे पॉइंट तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. एक एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. इक्वेशन आर कॉल्ड सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन रिप्रेझेंटेड, हे लिहून घेऊया. इक्वेशन u equals to 0 and v equals to 0. Equation u equals to 0 and v equals to 0 are called separate equation of line, are called separate equation of line represented by u into v equals to 0. Represented by u into v equals to 0. Points. Okay. Homogeneous equation. आता होमोजिनियस म्हणजेच काय बघा या ठिकाणी, an equation degree of term का डिग्री काय, ही डिग्री असते. करेक्ट. When an equation which degree of every term is same is called as homogeneous equation. याची बघा डिग्री किती, 2 आहेत, याची 1 2, याची पण 2. होमोजेनियस इक्वेशन काय आहे, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0.
homogeneous equation x square plus 2hxy plus by square equals to 0. ह्याचे एक्झाम्पल आहेत. हे रिमार्क वाचून घ्यायचे सगळे. डिस्टिंक्स जर ग्रेटर असेल तसे डिस्टिंक्स आहेत, इक्वल असेल तर कोइन्सिडन्स आहे, नॉट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. स्लोप पण पाहून घ्या. m1 प्लस m2 मायनस 2h अपॉन b आणि प्रॉडक्ट आहे a अपॉन b. हे जे पॉइंट आहेत 5, हे 5 पॉइंट तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. या ठिकाणी हे होतं पीडीएफ फाईल आहे ती कॉपी होत नाही तर केली असती बरोबर. करून बघूया आपण. थोडा डिस्टर्बन्स झालाय. ओके, हे 5 पॉइंट तुम्ही लिहून घ्यायचे. 1 2 3 4 आणि हा 5वा वहीमध्ये. 5ची कंडिशन तुम्हाला मी सांगेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. एक्सरसाइज आपण आता 4.1 घेणार आहोत. एक्सरसाइज 4.1. त्यातला क्वेश्चन फर्स्ट. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेयर. Find the combined equation of the following pairs of line. Pairs of line. त्यातला पहिला क्वेश्चन आहे 2x plus y equals to 0 and 3x minus y equals to 0.
correct. 3x minus y equals to 0. Answer बघा. 2x plus y equals to 0 and 3x minus y equals to 0. आता जर कंबाईन असेल दोघं तर बघा, equation u equals to 0 and v equals to 0 are the same equation represented by what? U and v equals to 0. But therefore, the combined equation of line u equals to 0 and v equals to 0 is uv equals to what? 0. Correct? या दोघांचं प्रोडक्ट काय येईल? 0 यायला पाहिजे. Therefore, the combined equation combined or काय म्हणतो आपण त्याला जॉईंट देखील म्हणू शकतो. 2x plus y equals to 0 and is 2x plus y या दोघांचा गुणाकार काय आला पाहिजे? 0 म्हणजे u into v what? 0. करेक्ट. ह्या दोन्हीसनी ह्या ब्रॅकेटला गुणवून घ्या प्लस ह्या y नी ह्या ब्रॅकेटला सेपरेट. टू इंटू 3x 6x चा स्क्वेअर मायनस 2xy प्लस 3xy मायनस y स्क्वेअर. बघा सगळ्यांची डिग्री 2 येते. 2 1 आणि 1 2 1 आणि 1 2. Therefore 6 स्क्वेअर 2तून 3 गेले 1 वजा y चा स्क्वेअर इक्वल्स टू 0. करेक्ट. हे काय झालं तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन. 3तून 2 गेले किती उरले? 1. Therefore is the required combined equation of the given straight line of given straight lines. Okay. सेकंड तुम्हाला होमवर्क आहे. आपण थर्ड घेऊया. पासिंग थ्रू 2 3 and parallel to the coordinate axis. Passing through 2 3 and parallel to the coordinate axis.
ऍक्सिस. करेक्ट. या ठिकाणी बघा काय म्हटले, पासिंग टू 2 3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. आन्सर बघूया आपण. आपण काय करूया, या ठिकाणी ग्राफ काढून घेऊया. How 1 2 0 हा एक्स ऍक्सिस, एक डॅश वाय आणि हा काय वाय डॅश 1 2 3. तुम्हाला पॉईंट 2 आणि 3 दिले आहेत. हा एक्स आणि हा काय असतो वाय. एक्स किती आहे 2 आणि वाय किती आहे 3. हा पॉइंट. करेक्ट. लाईन बघा आता ही, यांनी काय म्हटले पॅरल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. हा 3 आणि हा 2. करेक्ट. हे झाले पॅरल टू द ऍक्सिस. पहिला एक्स असतो म्हणून एक्स इक्वल्स टू किती घेऊ आपण 2 आणि वाय इक्वल्स टू व्हॉट 3. करेक्ट. ही लाईन एम धरा आणि काय म्हणा एल म्हणा. भेटलं तुम्हाला एक्स आणि वाय चे इक्वेशन भेटून गेले. लिहिताना बघा कसं लिहू आपण या ठिकाणी. लाईन्स your lines L and M are passing through 2 3 and आता L ही L कोणाला पॅरलल आहेत Y ला. बघा ही L या Y ला पॅरलल आहेत. L parallel to Y and M parallel to what X axis. Therefore, equation of line L of line L x equals to 2 हा इकडे उद्या x minus 2 equals to 0 and equation of line M is y equals to 3 y plus देखा will minus equals to what 0. Therefore, the combined equation of line u equals to 0 and v equals 0 is u into v equals to 0. आता u ची किंमत काय आहे x minus 2 into equals to 0. Therefore, x y minus 3 या minus 2 ने परत या y minus 3 ला काय करा मल्टिप्लाय करून घ्या. करेक्ट. x into y xy minus 3x 2 into y minus 2y minus minus plus 6 equals to what
0. This is the required, sorry, this is the required combined equation of the given lines. चार नंबरचं घेऊया. पासिंग थ्रू 2 3 and perpendicular to line 3x plus 2y minus 1 equals to 0 and x minus 3y equals to 0. Passing through 2 3 and perpendicular to the lines 3x plus 2y minus 1 equals to 0 and x minus 3y plus 2 equals to 0. परत एकदा आपण काय करूया, ग्राफ काढून घेऊया. Okay. 0 1 2 3 1 2 आणि 3. हा तुमचा x ॲक्सिस, y x डॅश y डॅश 2 आणि 3 इथं आलेला आहेत. पासिंग थ्रू व्हॉट 2 and 3 म्हणावं लागेल. तर बघा करेक्ट, एक काय आता स्ट्रेट नाहीये. या टाइप कुठे येतील अशा. ही लाईन तुम्ही एल म्हणा, हिला काय म्हणा एम. आता यांना परपेंडिक्युलर आहेत, एल ला पण आणि एम ला पण. तर बघा काय या ठिकाणी एल ला परपेंडिक्युलर कुठले आहेत म्हणा, ह्या एल ला आपण ही समजूया कुठलीही. आता परत दुसरी इक्वेशन लाईन घेऊया. बघा या ठिकाणी एक लाईन इथं परपेंडिक्युलर काढूया आणि एक लाईन याला परपेंडिक्युलर काढूया. करेक्ट. तिला आपण काय नाव देऊया, पी नाव देऊया आणि हिला काय नाव देऊया, क्यू नाव देऊया. करेक्ट. हा तुमचा कुठला पॉइंट आहे, 2 3. पी कुठली येते, 3x plus 2y minus 1 equals to 0 आणि क्यू ची कुठली आहेत, x minus 3y plus 2 equals to 0.
या झाल्या तुमच्या लाईन. सतत लिहून घेऊया. आन्सर बघा. Suppose line L and line M passing through 2, 3. Correct? Line P. ही लाईन P आहे, ही कोणाला परपेंडिक्युलर, त्या L ला परपेंडिक्युलर आहे. करेक्ट? मग आता या ठिकाणी बघा, लाईन कुठली ती P आपण काय म्हणली, 3x + 2y - 1 is perpendicular line L. करेक्ट? मग स्लोप काढून घेऊया याचा. स्लोप ऑफ 3x + 2y - 1 = 0 is, बघा, स्लोप कायम काय असतो, -a/b. 5 पॉइंट मध्ये बघा, a ची किंमत किती आहेत, मायनस a हा x + by -3/2. लाईन P परपेंडिक्युलर लाईन L. जेव्हा परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस स्लोप काय असतो तुमचा, त्यांचा प्रोडक्ट किती असतो, -1. इथे दिलेले आहेत बघा सगळं. या 5 पॉइंट मध्ये दिलेले आहेत तुम्हाला बघा, a/b. करेक्ट? आणि ज्यावेळेस इथे तुमचा आकडा झालेला आहे, त्याच्यात त्याने दिलेली नाही पुढची पूर्ण माहिती. 10th ला आपल्याला झालेले आहेत. करेक्ट? जर तो असेल परपेंडिक्युलर तर काय असतो, m1 × m2 = what, -1. तुमचा m1 किती पहिला असलो, याला काय म्हणा, m1 -2/3 × m2 -1 मायनस कट होऊन जाईल, हा तिकडे जाताना काय होईल, डिवाइडचा मल्टिप्लायचा डिवाइड. m1 किती आहेत, -3/2 आणि m2 किती आहे तुमचा, 2/3. आणि हा m1. m2 is slope of line L and line L is, बघा ही लाईन L, हे कुठून पास होते, या 2, 3 मधून पास होते. पासिंग थ्रू 2, 3. passing through what, 2, 3. तसंच हा m कोणाला आहेत, q हे परपेंडिक्युलर एकमेकाला, q कोणाला आहेत, m ला आहेत. करेक्ट? परपेंडिक्युलर आहेत. मिळून गेले आहेत. मग आपण कुठले क्वेश्चन वापरूया, फ्रॉम स्लोप पॉइंट फॉर्म. The equation of line L
is y minus y1 equals to x m into x minus x1. हा तुमचा काय झाला स्लोप पॉइंट फॉर्मचं इक्वेशन झालेलं आहे. आणि y ॲज इट इज 2 आणि 3 आहेत. y1 किती आला 3. m तुमचा किती आलेला आहे 2/3 x आणि x2 किती आहे 2. हा इकडे येऊ द्या x minus 2. Therefore 3 into y 3y minus 9 2 into x 2x minus 4 इकडे येऊ द्या आहे. हा मायनस 3y प्लस आणि प्लसचा मायनस करून जाईल प्लस म्हणून मग 2x मायनस 3y आणि 9तून 4 गेले प्लस 5 equals to 0. This is the equation of line. This is the equation of line L. म्हणले याच टाइप मध्ये नंतर इक्वेशन क्यूचं घ्या. जसं पीचं घेतलं तसं काय करा क्यूचा घ्या आणि नंतर ह्या दोघी इक्वेशन नंतर त्यांचा प्लॉट करा. तो इक्वल्स टू 0 दाखवा. रिमेनिंग काय तुम्हाला होमवर्क आहे. नेक्स्ट वेळेला आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ओके बाय.